नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि कुठल्याही प्रकारे त्या मृत्यूची भरपाई करता येत नाही, हे आपण सर्व जाणतो. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ईश्वराने दिलेलं हे जीवन अनमोल आहे. काही लोक म्हणतात वेळ महत्त्वाची आहे, वेळ पाळली पाहिजे, वेळेवर गेलं पाहिजे, वेळ अमूल्य आहे. परंतु त्याहीपेक्षा आपलं जीवन अनमोल हे आपण लक्षात घ्यायला हवं. तुम्ही म्हणताल हे सगळं तुम्ही का सांगता? कारण माझ्या हातात एक अशी माहिती आलेली आहे की ज्या माहितीमुळे मला दुःख झालेलं आहे की एका क्षुल्लक गोष्टीपायी किंवा काही लोकांच्या नादानपणा, हारागिरी, बेसावधपणा किंवा नको तिथे दुस्साहस करणे, आगळीक करणे अशा कारणांमुळे किंवा काही वेळेस प्रार्थनामुळे सुद्धा असे भोग काही लोकांच्या वाट्याला येतात आणि ते नाहक प्राणास मुकतात, जायबंदी होतात, हातपाय मोडतात आणि त्यांना मग कायम अपंगत्व घेऊन राहावं लागतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतो आहे. होय, मी रस्त्यांवरील अपघातांबद्दल बोलत आहे. रस्त्यांवरील अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता 2025चा एप्रिल महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये 2024मध्ये झालेल्या अपघात ह्याचा संख्याशास्त्रीय आढावा घेऊन अंतिम आकडे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आणि ही अत्यंत दुःखाची बातमी आहे की 2023पेक्षा 2024मध्ये अपघातांची संख्या 2% वाढलेली आहे. तुम्ही म्हणताल तुमच्याकडे आकडे आहेत का? होय, माझ्याकडे आकडे आहेत. मी राज्याबद्दल बोलतो आहे, महाराष्ट्र राज्यातल्या अपघातांच्या संख्येबद्दल बोलतो आहे. 2023मध्ये महाराष्ट्र राज्यातील अपघातांची संख्या ही 35,243 होती. त्यामध्ये 15,366 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 29,784 लोक हे अपघातग्रस्त होते. म्हणजे कुणाला जखम झाली, कुणाला लागलं, टाके पडले, हात मोडला, पाय मोडला वगैरे वगैरे. आता ह्याच्यामध्ये किती लोक जायबंदी झालेत ह्याची आकडेवारी माझ्याकडे नाही. आता 2024मध्ये 36,084 लोक अपघातग्रस्त झाले, 15,335 लोक ठार झाले, 30,730 लोकांना अपघातग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलं. म्हणजे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, हात मोडला, पाय मोडला, टाके पडले, जे काही झालेलं असेल अशा पद्धतीची ही आकडेवारी आहे. आता रस्ते अपघातात राज्यात 15,335 लोकांना प्राण गमवावे लागत असेल तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. माझ्या म्हणण्यानुसार त्या अपघातात कुणालाच प्राण गमवावे लागू नये अशा पद्धतीने सगळ्यांनी वाहन चालवायला हवं. अशा पद्धतीचे रस्त्यावरील सगळ्या पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध असायला हव्यात की कुणाही माणसाचे प्राण अपघातात जाणार नाही. आता पुण्यातील अपघातांचा विचार करायचा झाला तर 2024मध्ये 1,404 अपघात पुण्यात झालेले आहेत. त्याच्यामध्ये 320 लोकांना प्राण गमवावे लागलेले आहेत आणि 1,320 लोक अपघातग्रस्त झालेले आहेत. कुणाचाही जीव एवढा वर आलेला नाही की तो रस्त्यावरील अपघातात निघून जावा. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलं की वेळ जरी अनमोल असेल तरी माणसाचं जीवन त्यापेक्षाही अत्यंत असं महत्त्वाचं आहे. वेळ चुकली तर काही हरकत नाही, पण प्राण जर निघून गेले तर मात्र त्या वेळेला किंमत राहत नाही. एखाद्या व्यक्तीला भेटायला जायचं असेल, कुठला मुहूर्त असेल, तो टळला काही हरकत नाही, पण अपघातात प्राण जाऊ नये. एकदा प्राण गेले तर पुन्हा प्राण लाभत नाहीत. परंतु तुमचा मुहूर्त चुकला काही हरकत नाही, 2 दिवसांनी जाऊन त्या माणसाला भेटा, त्याला शुभेच्छा द्या. आपण काही कामानिमित्त बाहेर चाललेलो आहोत, आपण यमराजाला भेटायला चाललेलं नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. अपघाताने
ज्या लोकांना अपंगत्व येतं, जे लोक मृत्युमुखी पडतात, त्या लोकांना म्हणजे अपघातग्रस्त लोकांना, मृत्युमुखी पडलेल्या लोकांना म्हणत नाही आहे मी, आणि त्या कुटुंबियांना विचारा ज्यांनी माणूस गमावला आहे अपघातात की त्यांचे काय हाल आहेत। मोटार अपघात न्यायाधिकरण, इन्शुरन्स कंपन्या, विमा कंपन्या, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन हे अपघातग्रस्तांना दिलासा द्यायचा, त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करायचा, त्यांना अपंगत्व असेल तर त्यांना दिलासा द्यायचा, आर्थिक मदत करायचा, आणि ज्यांचा जीव गेलाय त्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करतात। परंतु ही वेळ कुणावरही येऊ नये अशा पद्धतीने जर वाहनं चालवली, अशा पद्धतीने रस्त्यावर सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर कुणाचेही अपघात होणार नाही, अपघातात कोणाचाही जीव जाणार नाही, कोणीही अपंग होणार नाही असं मला वाटतं। परंतु रस्त्यावरची परिस्थिती तशी नाही। रस्त्यांवरील सुधारणा ही इंच सेंटीमीटरने होत आहे, रस्त्यांची रुंदी इंच सेंटीमीटरने वाढत आहे, रस्त्यांची लांबी, अनेक रस्ते, समतल वितलग, उड्डाणपूल, बायपास, मेट्रो ह्या सेवा सुविधा अत्यंत तोकड्या ठरत आहेत। परंतु रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी यांचं प्रमाण अनन्य साधारणपणे वाढलेलं आहे। अशा ह्या वाहतुकीचं वाढण्याचं कारणच अपघात, हे या सगळ्यांचं वाढण्याचा परिणाम अपघाताने आपल्या सर्वांना सामोरं जावं लागतंय। लोक अत्यंत वेगाने वाहनं चालवत आहेत, वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाही, हेल्मेट घालत नाही, रस्त्यावर फुटपाथवर झेब्रा क्रॉसिंगवर चालणाऱ्या लोकांना किडामुंगीचा सुद्धा दर्जा द्यायला लोक नाही म्हणतात। किडामुंगीसारखी लोक हायवेवर, त्याच्यानंतर जिल्हा महामार्गावर, राज्य महामार्गावर, शहरांतर्गत अपघातात मारली जात आहे। त्यांच्या जीवाचं कुणाला काही घेणं देणं पडलेलं नाही। त्याच्यानंतर ती डेड बॉडी उचलायची, पोस्टमार्टमला लिहायची, पंचनामा करायचा, पोलीस स्टेशनला नोंद करायची, FIR घ्यायचा, इन्शुरन्स कंपन्या, अपघात, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, अंत्यसंस्कार हे सगळ्यामध्ये अपघातग्रस्त माणसाचं कुटुंब भरडून निघतं। 36,000 ॲक्सिडेंट 2024मध्ये झालेत राज्यात। 15,335 लोकांनी प्राण गमावलेले आहेत। विचार करा, पुण्यामध्ये 320 लोकांनी प्राण गमावलेले आहेत। म्हणजे 365 दिवस असतात एका वर्षात, 320 लोकांनी प्राण गमावले आहेत, म्हणजे दिवसाला कमीत कमी एक माणूस तरी गेलेलाच आहे। हे अत्यंत अस्वीकारार्ह आहे, ह्याचं कोणीही स्वागत करणार नाही। ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे, दुःखद परिस्थिती आहे। मला हे सांगताना सुद्धा क्लेश होत आहेत। तेव्हा रस्ते अपघातात कोणाचाही जीव जाऊ नये अशा पद्धतीने सेवा सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांनी, शासनाच्या रस्ते विभागाने, इतर विभागांनी, महामार्ग असेल, त्याच्यानंतर रस्ता सेवा पुरवणाऱ्या इतर संस्था, स्वयंसेवी संस्था, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी, पोलीस चौकी असेल, वाहतूक पोलीस असतील, या सर्वांनी ह्याबद्दल अत्यंत दक्षता घ्या, काळजी घ्या। आणि वाहन चालक डोळ्यात तेल घालून वाहन चालवा। वाहन तुमच्यासाठी आहे, तुम्ही वाहनासाठी नाही। तुम्ही हे वाहन स्पीडने चालवणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, एका चाकावर वाहन चालवण्याचा प्रयत्न करणे, स्टंट करणे, कट मारणे, अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने, नागमोडी पद्धतीने वाहन चालवणे, याने तुम्ही तुमचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात आणत आहात। हायवेला विनाकारण स्पीड वाढवणे, डोंगरदऱ्यात वाहनं चालवणे, अपघाताला निमंत्रण देणे। मित्रांनो, वाहन 2-2.5 लाखाचं आहे, परंतु तुमच्या जीवाची किंमत कैक पटीने जास्त आहे। तुमचा जर जीव गेला तर तुमच्या आईवडिलांना काय वाटेल याचा विचार करा आणि अशा दुस्साहसापासून दूर व्हा, इतरांना सुद्धा परावृत्त करा। आपलं जीवन अनमोल आहे, अमूल्य आहे, हे जीवन परत मिळणार नाही। तेव्हा अपघातात आपला जीव जाणार नाही याची काळजी घ्या, इतरांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्या, हातपाय मोडले जाणार नाहीत, अपंगत्व येणार नाही याची काळजी घ्या, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। मी अत्यंत दुःखाने, अत्यंत म्हणजे वेदना सहन करून हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणलेला आहे, कारण मला ही बातमी वाचूनच खूप वाईट वाटलं की हे काय चाललंय। लोकांना वाहनं सुविधेसाठी, सेवेसाठी उपलब्ध आहेत, अपघातासाठी नाहीत, हे आपण ध्यानात घ्यायला हवं। माझा हा व्हिडिओ
तळमळीने आणि कळकळीने तयार केलेला आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवाची, इतरांची जीवांची काळजी घ्या. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला आणि कळवायला विसरू नका, ही तुम्हाला प्रार्थना आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा यूट्यूब चॅनल पोचवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढी माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. समविचारी लोकांना या चॅनलवर जोडत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.